सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली, निर्णय झालेला आहे आणि पहिल्या याद्या देखील समोर आलेल्या आहेत. या याद्या समोर आल्यानंतर धाराशिव असेल, त्याचबरोबर हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याद्यांमध्ये जर बघायला गेलं तर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज समजा 1.5 लाख रुपये असेल, तर त्या यादीमध्ये केवळ 60,000 80,000 असे रकमा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत धाराशिवचे जिल्हा उपनिबंधक आहेत. आपण त्याची संवाद साधणार. पांडुरंग साठे सर आपल्यासोबत आहेत. तर मला सांगा, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय, नेमकं काय सांगाल या संदर्भात? नमस्कार. राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार दिनांक 25 जुलै 2026 रोजी पहिली यादी धाराशिव जिल्ह्यातील 47,886 शेतकऱ्यांची प्रसिद्ध झालेली आहे. ती गावोगावी आम्ही जाहीरसुद्धा केलेली आहे आणि असं निदर्शनास आलं की काही शेतकऱ्यांच्या मोस्टली कमर्शियल बँकांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची जी यादीमध्ये रक्कम नमूद केलेली आहे ती रक्कम कमी दिसते आहे. जी बँकेच्या कर्ज खात्यावरती दिसते, कर्ज खात्यावरती दिसते आहे, त्यापेक्षा यादीवरती रक्कम कमी दिसते आहे. तर ही रक्कम का कमी दिसते आहे याचं कारण आहे की आरबीआयचं जे NPA अकाउंट, कारण हे सर्व शेतकरी थकबाकीदार आहेत, त्यांचे थकीतमध्ये कर्ज गेलेले आहेत, NPA मध्ये कर्ज आहेत आणि NPA कर्ज वसुली करत असताना आरबीआयचं धोरण असतं की हेअरकट धोरण, की त्यानुसार ते कर्ज खातं वेगवेगळ्या डेटनुसार NPA किती वर्षापूर्वी झालंय, किती दिवसापूर्वी झालंय, त्या आधारावरती जी हेअरकट दिला जातो तो 35% पासून 85% पर्यंत हेअरकट दिला जातो आणि त्याप्रमाणे त्या डेट विचारात घेऊन शेतकऱ्यांची त्या पर्सेंटमध्ये हेअरकटवरती रकमा यादीमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे त्या रकमा कमी दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन आधार प्रमाणीकरण करतो त्यावेळेस मात्र त्याची एकूण जी येणे रक्कम 31/3/26 वरची बँक खात्याप्रमाणे दिसून येते. ती पोर्टलवरती दिसतेही आहे आणि जे प्रमाणीकरणाचं प्रमाणपत्र मिळतं आहे शेतकऱ्यांना त्यावरती सुद्धा ती संपूर्ण रक्कम येते आहे. त्यामुळं शेतकऱ्याने गोंधळून जाण्याचं काही एक कारण नाही. जी काही यादी प्रसिद्ध झालेली आहे ती आरबीआयच्या हेअरकट धोरणानुसार प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळं कर्ज खतावणीपेक्षा कमी रक्कम आपल्या यादीवरती दिसते आहे. परंतु आपले सरकार सेवा केंद्रावरती आपण आधार प्रमाणीकरण करत असताना खतावणीप्रमाणेच रक्कम दिसून येते आहे 31/3/26 वर्षी. त्यामुळं अजिबात गोंधळून जाऊ नये. सर्वांनी तात्काळ आपलं आधार प्रमाणीकरण करावं. कारण आपलं जेवढं लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण होईल त्या प्रमाणात आपल्याला लवकरात लवकर राज्य शासनाकडून बँकेला आपल्या नावाची रक्कम मिळणार आहे आणि आपल्या कर्ज खतावणीला राज्य शासनाकडून रक्कम मिळाल्याबरोबर 1 2 ते 3 दिवसामध्ये आपण नव्यानं कर्ज घेण्यासाठी पात्र होणार आहोत. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता जी आता यादी प्रसिद्ध झालेली आहे 47,886 शेतकऱ्यांची, ही संपूर्ण यादी 2 लाखाच्या आतमधील शेतकऱ्यांची आहे. त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावं आणि आपला कर्जमाफीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. तर हेअरकट धोरणाविषयी तुम्ही सांगताय. समजा 2020 मध्ये मी 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल एखाद्या शेतकऱ्याने, तर त्याला हे धोरण कसं लागू पडतं? समजा तो 1 लाख रुपये जर कर्ज घेतला असेल, तर हे त्याचे 50,000 ते 60,000 रुपये जर आले असेल, तर कसं होईल? तर साधारणतः धोरण असं असतं की आता ही जी कर्जमाफी झालेली आहे ती 1 एप्रिल 19 पासून 31/3/25 पर्यंत ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि जे 30/9/25 वरती थकीत झालेलं आहे आणि 31 मार्च 2026 वरती आणखीन देणे बाकी आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठीची ही कर्जमाफी योजना आहे. तर जे हेअरकट धोरण असतं, तर एखाद्या शेतकऱ्यांनी जर 1/4/19 ला 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल, तर त्याची परतफेडीची मुदत 31/3/2020 होती. तर त्या तारखेला परतफेड केलं नाही तर ते त्या तारखेला थकीत झालं आणि ते 31/3/21 वरती NPA मध्ये जातं, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून NPA मध्ये जातं. तर त्या तारखेवरती जे काही येणे मुद्दल आणि व्याज आहे, त्या तारखेवरती जे काही एकूण आहे, जर या उदाहरणामध्ये आपण घेतलं 10% कर्ज व्याज आकारणे असेल, तर 31/3/21 वरती 1,20,000 त्या शेतकऱ्याकडून येणे रक्कम असते आणि आजच्या घडीला त्याचं 31/3/26 वरती जी बँक कर्ज देणे बाकी असेल ती 1,40,000 1,50,000 पर्यंत झालेली असेल. तर हेअरकट धोरणानुसार जर 21 वरती त्याची NPA झाली असेल तर ते 35% मध्ये सेटल केलं जातं आणि त्यानुसार 35% 1,40,000 NPA डेट आहे त्याची 21 आणि त्या तारखेला त्याच्याकडून येणे बाकी 1,20,000 आहे. तर ते 35% वरती म्हणजे 35,000 आणि 35 दोन्ही 70 42,000 मध्ये सेटल होतं. तर ह्या स्कीम मध्ये असं होतं की 42,000 राज्य शासन देत आहे आणि बाकीची जी 78,000 रक्कम आहे ती त्या संबंधित कमर्शियल बँकेला सोसावी लागते. त्यामुळे शेतकऱ्याला 1,40,000 त्याचं जे काही येणं कर्ज बाकी आहे ते 100% शेतकऱ्याला माफ होतं
त्यामुळं शेतकऱ्याचं यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीनुसार आपलं आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. अजिबात गोंधळून जाण्याचं काही एक कारण नाही. त्यामुळं सिबिलवर शेतकऱ्याच्या सिबिलवर काय परिणाम होणार नाही, पुढे कर्ज घेताना काय अडचण येणार नाही? निश्चित याबाबत राज्य शासनानं SLBCची मीटिंग जून 2026 मध्ये घेतलेली आहे आणि हेही क्लिअर केलं आहे की हे जे शेतकरी कर्जमाफीमध्ये येत आहेत तर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ राज्य शासनाकडून मिळाल्यानंतर पुढील 2 ते 5 दिवसामध्ये त्या शेतकऱ्याला नव्याने कर्ज घेण्यासाठी ते पात्र होतील. नक्कीच जर पाहिलं तर हा जो सगळा गोंधळ उडालेला होता त्याच संदर्भात कुठतरी शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आपली KYC जी आहे ती पूर्ण करून घ्यावी. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज जे आहे ते माफ होईल असा विश्वास जो आहे तो प्रशासनाकडून व्यक्त केला जातो. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.